नमस्कार. जय गजानन. मी दीपाली. दीप्स महिरप आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते आहे. आज आपण सुंदरशी ही 6 स्वस्तिकची जी रांगोळी आहे, ही कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. दिसायला जरी ही खूप किचकट आणि खूप मोठी वाटत असली, तरी आपण याला सोप्यात सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे आज आपण शिकणार आहोत. चला तर याच्यासाठी लागणारं आपण साहित्य बघून घेऊ. रांगोळी बनवायला तुम्ही कुठल्याही 2 कलरचे मोती वापरू शकता. मी इथे व्हाईट आणि डार्क ब्राऊन कलरचे मोती वापरले आहेत. एक सुई लागेल आपल्याला आणि नायलॉनचा थ्रेड आणि सीझर. चला तर बनवायला सुरुवात करूया. सोप्या पद्धतीने कशी बनवता येईल, तर याच्यासाठी आपण काय करणार आहे, सर्वात पहिले आपण हे जे 6 स्वस्तिक आहेत ना, तर याला आपण अ, एक अशा सिंगल स्वस्तिकमध्ये आपण हे बनवून घेऊ. म्हणजे हे बनवायला सोपे जातील आणि यामध्ये चूक पण फार कमी होते आपली बनवण्यामध्ये. ही स्वस्तिकची 6 पानं आपल्याला तयार करायची आहे. तर मी एक पान तुम्हाला बनवायला शिकवते. मग त्या पद्धतीनेच आपण 6 पाने बनवून घेऊ आणि मग त्यानंतर हे 6 पान एकमेकांना जोडून कशी ही मोठी रांगोळी तयार करायची हे आपण बघूया. चला तर आता हे पान बनवायला सुरुवात करू. सर्वात पहिले आपण धाग्यामध्ये 6 पांढऱ्या कलरचे मोती घेऊ. 6 पांढऱ्या कलरचे मोती घेतले आहेत मी. त्यानंतर धाग्याच्या एका टोकाला नॉट जिथे केली आहे तर तिथे आपला मोती गेल्यावर त्या नॉटपासनं सर्व मोत्यांमधून परत एकदा धागा फिरवून घ्यायचा आहे. परत एक मोती धागा पुढे करून घेऊ. आता आपल्याला इथे एक पांढरा मोती आणि 4 ब्राऊन कलरचे मोती घ्यायचे आहेत. एक पांढरा आणि 4 ब्राऊन. ज्या मोत्यामध्ये धागा आहे त्याच्याच अपोजिट साईडने धागा पुढे करून घ्यायचा आणि एक मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. म्हणजे अशा 2 मोत्यांमधनं आपण धागा पुढे करून घेतोय. आता इथे आपल्याला 4 पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आहेत. आणि ह्या 2 पांढऱ्या मोत्यांमधनं ज्या मोत्यामध्ये धागा आहे त्याच्या आधीचा पांढरा आणि तो अशा 2 पांढऱ्या मोत्यांमधून आपण धागा पुढे फिरवून घेऊ. आणि आता आपल्याला हा धागा या मोत्यापर्यंत फिरवून घ्यायचा आहे. 1, 2 आणि हा तिसरा. 3 मोत्यांमधनं धागा आपण फिरवून वरच्या दिशेला धागा घेऊन आलो आहे. आता इथे आपल्याला 5 पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आहेत. 5 पांढऱ्या कलरचे मोती. ज्या मोत्यामध्ये धागा आहे त्याच मोत्यामधनं धागा अपोजिट डायरेक्शनने पुढे करायचा आणि 1 आणि 2 हे 2 मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. हे बघा. आता इथे आपल्याला 3 चॉकलेटी कलरचे मोती घ्यायचे आहेत. आणि हे 2 आणि तिसरा हा चॉकलेटी मोती या 3 मोत्यातनं धागा फिरवून घ्यायचा. आणि हा एक चॉकलेटी मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती आणि एक ब्राऊन मोती लागेल. 2 पांढरे पहिले आपल्याला एक ब्राऊन मोती घालायचा आहे. मग 2 पांढरे मोती, मग परत एक ब्राऊन मोती. असे 4 मोती घेतले आहेत आपण, कारण इथे मध्ये 2च मोती आहेत त्यामुळे आपण इथे आपल्याला 4 मोती लागतील. त्यामधल्या 2 ब्राऊन मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा. आणि आता आपल्याला या वरच्या पांढऱ्या मोत्यापर्यंत धागा फिरवून वरच्या दिशेला घेऊन जायचा आहे धागा. 1, 2 आणि 3 मोती धागा वरती घेऊन गेलोय. तुम्हाला लक्षात आलं असेलच,
इथे डिझाईन ही शंकरपाळ्याची आहे. तर इथे पहिले एक षटकोन होता, मग इथे 2 झाले, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 षटकोन येईपर्यंत आपल्याला हे एक कॉर्नरपासून हे वाढवत न्यायचे आहे. चला तर आता पुढे बघू. आता इथे आपल्याला 5 पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आहेत. या एकाच मोत्यामधनं धागा फिरवून घ्यायचा आणि 2 ब्राऊन मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. इथे आता आपल्याला 2 ब्राऊन आणि 1 पांढरा मोती लागेल. पहिले 2 ब्राऊन, मग 1 पांढरा मोती. हा पांढरा आणि हे 2 ब्राऊन या 3 मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा. मग हा ब्राऊन आणि व्हाईट पांढरा मोती यातनं धागा पुढे करून घ्यायचा. हे बघा. आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती आणि 1 ब्राऊन मोती घ्यायचा आहे. पहिले 2 पांढरे मोती, मग 1 ब्राऊन. हे 2 ब्राऊन आणि 1 पांढरा मोती या 3 मोत्यांमधनं धागा फिरवायचा आणि हा चौथा जो पांढरा मोती आहे यातनं धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा. पण इथे आलोय. आता इथे आपल्याला 4 पांढरे मोती घ्यायचे आहेत. चार पांढरे मोती. मधल्या दोन्ही पांढऱ्या मोत्यातनं धागा फिरवून घ्यायचा आणि आता आपल्याला वरच्या दिशेला त्याला घेऊन जायचं आहे. या मोत्यापर्यंत आपल्याला 3 मोत्यांमधनं धागा फिरवून वरच्या दिशेला धागा घेऊन यायचा आहे. हे बघा. आता इथे आपले आता हे 4 षटकोन तयार झाले आहेत. त्याच्यानंतरचा 5वा षटकोनमध्ये काय करायचं आहे आपल्याला, 1 पांढरा मोती आणि 4 ब्राऊन मोती घ्यायचे आहेत. असे 5 मोती या एकाच पांढऱ्या मोत्यातनं अपोजिट डिरेक्शनमधून धागा फिरवून घेतलाय. त्यानंतर हे 2 पांढरे मोती धागा पुढे करून घ्यायचा आहे आणि धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत. या तिन्ही पांढऱ्या मोत्यातनं धागा फिरवून घ्यायचा आहे आणि हे 2 ब्राऊन मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. परत इथे आपल्याला 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत. हा व्हाईट आणि हे 2 ब्राऊन, हे 3 मोतींमधनं आपल्याला धागा फिरवून घ्यायचा आहे. 1 2 3 आणि हे 2 पुढचे पांढरे मोती यातनं धागा पुढे करून घ्यायचा आहे. परत 3 पांढरे मोती घ्यायचे आणि हे जे 3 मोती आहेत, एक, हा दुसरा, तिसरा आणि हा एक कॉर्नरचा मोती, धागा पुढे फिरवून पुढे करून घ्यायचा. इथे परत आपल्याला आता 4 पांढरे मोती लागतील. 3 आणि 4. 4 पांढरे मोती आणि या मधल्या 2 मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा. डिझाईन पलटवून घेतली आणि आता वरच्या दिशेला या मोत्यापर्यंत 3 मोत्यांमधनं धागावरती फिरवून घेऊन जायचं आहे आपल्याला. हे बघा. आता इथे परत आपल्याला 5 पांढरे मोती घ्यायचे आहेत.
ह्या त्याच मोत्यामधून सिंगल मोत्यामधून धागा पुढे करायचा आणि हे 2 पांढरे मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. आता इथे आपल्याला दोन ब्राऊन एक व्हाईट मोती घेतलाय. पहिले आपण एक व्हाईट मोती घालून घेऊ आणि मग 2 ब्राऊन मोती, 3च मोती लागतील आपल्याला इथे. या 3 व्हाईट मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा. 2 3 आणि 2 पांढरे व्हाईट मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. आता आपल्याला 3 पांढरे मोती लागतील. 1 2 3 3 मोत्यांमधनं धागा फिरवलाय. पुढचे 2 मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा आपल्याला. हे झालं. परत एक वेळेस आपल्याला 3 पांढऱ्या मोत्यांचं षटकोन करायचं आहे. 3 पांढरे मोती आणि या 3 मोत्यांमधनं धागा फिरवून घेतलाय आणि हा एक व्हाईट मोती आणि एक ब्राऊन मोती, 2 मोत्यांमधनं धागा पुढे करून घ्यायचा. आता इथे आपल्याला 3 ब्राऊन मोती लागतील. 2 व्हाईट आणि एक ब्राऊन, या 3 मोत्यांमधनं धागा फिरवायचा आणि एक ब्राऊन मोती धागा पुढे घेऊन जायचा. आता इथे आपल्याला 2 ब्राऊन आणि 2 व्हाईट मोती घ्यायचे. पहिले एक ब्राऊन मोती, मग 2 व्हाईट मोती आणि मग परत एक ब्राऊन मोती, असे 4 मोती घालायचे सुईमध्ये आणि मधल्या दोन्ही ब्राऊन मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा. आता आपल्याला या पांढऱ्या मोत्यावर धागा फिरवून आणायचा आहे. आणि या वरच्या मोत्यावरती धागा पुढे करून घ्यायचा. झाला. आता इथे आपल्याला 5 पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आहेत. या पांढऱ्या मोत्यातनं धागा फिरवून घ्यायचा. 2 ब्राऊन मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा लगेच. आता इथे एक व्हाईट आणि 2 ब्राऊन मोती लागतील आपल्याला. पहिले 2 ब्राऊन मोती आणि मग एक व्हाईट मोती. हा व्हाईट आणि 2 ब्राऊन, या 3 मोत्यांमधनं धागा पुढे करून घ्यायचा, फिरवून घ्यायचा आणि मग एक ब्राऊन आणि एक व्हाईट, या 2 मोत्यांमधनं धागा पुढे करायचा. हे बघा. आता इथे आपल्याला 2 व्हाईट आणि एक ब्राऊन लागतील मोती. 2 व्हाईट मोती आणि मग एक ब्राऊन. हे 2 ब्राऊन आणि हा व्हाईट, या 3 मोत्यातनं धागा फिरवायचा पहिले आणि मग हे 2 व्हाईट मोती धागा पुढे घेऊन जायचं आपल्याला. आता इथे आपल्याला 3 व्हाईट कलरचे मोती घ्यायचे आहेत. 1 2 3, या 3 व्हाईट मोत्यातनं धागा फिरवून घेऊ आणि हा व्हाईट आणि ब्राऊन, या 2 मोत्यातनं धागा पुढे करून घेऊ. आता इथे आपल्याला 2 ब्राऊन मोती आणि एक व्हाईट मोती घ्यायचा आहे. पहिले 2 ब्राऊन, मग एक व्हाईट मोती, हे 2 व्हाईट मोती आणि हा एक ब्राऊन, अशा 3 मोत्यांमधनं धागा फिरवून घेतला आहे. मग हा ब्राऊन आणि एक व्हाईट, 2 मोत्यातनं धागा पुढे करून घ्यायचा. आता इथे एक व्हाईट आणि 2 ब्राऊन मोती घ्यायचे आपल्याला. पहिले एक व्हाईट मोती, मग 2 ब्राऊन मोती आणि हे 2 ब्राऊन आणि व्हाईट, या 3 मोत्यांमधनं धागा
फिरवून घ्यायचा आहे आणि हा पुढचा जो एकच व्हाईट मोती आहे त्यातनं धागा पुढे करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला 4 व्हाईट मोती घ्यायचे आहेत. आणि ह्या 2 व्हाईट मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा. आता याला आपल्याला या तिसऱ्या मोत्यापर्यंत फिरवून घ्यायचा आहे धागा, म्हणजे आपला धागा वरच्या दिशेला येईल. हे बघा झालं. आता इथे आपल्याला एक व्हाईट मोती आणि 4 ब्राऊन मोती लागतील. एक व्हाईट मोती आणि 4 ब्राऊन कलरचे मोती. या एका मोत्यापर्यंत अपोजिट डिरेक्शनने धागा पुढे करायचा आणि हा व्हाईट आणि हा एक ब्राऊन पुढचा या 2 मोत्यांमधनं धागा आपण पुढे सरकवून घेऊ. इथे मी 3 ब्राऊन कलरचे मोती घेतले आणि हे 2 व्हाईट आणि एक ब्राऊन या 3 मोत्यांमधनं आपण धागा पुढे करून फिरवून घेऊ आणि 2 ब्राऊन मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. आता इथे 2 व्हाईट मोती आणि एक ब्राऊन मोती घ्यायचा आहे. पहिले 2 व्हाईट आणि एक ब्राऊन या तिन्ही ब्राऊन मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ आणि हे 2 पुढचे व्हाईट मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला 3 व्हाईट कलरचे मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा आणि हे 2 मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. तर इथे परत आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 पांढऱ्या मोत्यातनं धागा फिरवून घेऊ आणि 2 ब्राऊन मोती धागा पुढे सरकवून घेऊ. परत 3 पांढऱ्या कलरचे मोती, एक व्हाईट आणि 2 ब्राऊन, 3 मोत्यांमधनं धागा फिरवायचा आणि हे 2 व्हाईट मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. परत एक वेळेस 3 पांढऱ्या कलरचे मोती, एक 2 3 मोत्यांमधनं धागा फिरवायचा आणि हा कॉर्नरचा एक व्हाईट मोती आहे त्यातनं धागा पुढे सरकवून घेऊ. इथे आपल्याला आता 4 ब्राऊन कलरचे मोती घ्यायचे आहेत आणि मधल्या 2 पांढऱ्या मोत्यातनं धागा फिरवून घेऊ आणि तिसऱ्या ब्राऊन मोत्यापर्यंत धागा वरच्या दिशेने फिरवून घ्यायचा. हे बघा. आता इथे धागा आपल्याला या मधल्या ब्राऊन आणि पांढऱ्या मोत्यावर परत पुढे घेऊन जायचं आहे, कारण इथे आपले आता 8 षटकोन झालेले आहेत. आता इथनं हा परत निमुळता एक वरचा शेप सुरू होईल. तर आता कॉर्नरला नाही तर तो कॉर्नरचा मोती सोडून त्याच्या पुढचे 2 मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा, एक ब्राऊन एक व्हाईट. आता इथे एक व्हाईट कलरचा मोती आणि 3 ब्राऊन कलरचे मोती, असे 4 मोती घातलेत आपण आणि हा ब्राऊन आणि व्हाईट कलरच्या मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ आणि 2 व्हाईट मोती धागा पुढे सरकवून घेऊ. हे बघा. आता इथे 3 व्हाईट कलरचे मोती घेऊ आणि 1 2 3 व्हाईट मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा आणि 2 व्हाईट मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. अशा 5 मोत्यांमधनं मी धागा काढून घेते. परत इथे 3 व्हाईट कलरचे मोती घेऊ
1 2 3 या 3 व्हाईट मोत्यांमधनं धागा फिरवून घेते आणि पुढचे 2 पांढरे व्हाईट मोत्यांमधनं धागा पुढे सरकवून घ्यायचा. आता इथे आपल्याला एक व्हाईट मोती आणि 2 ब्राऊन मोती घ्यायचे आहेत. पहिले एक व्हाईट मोती, मग 2 ब्राऊन, आणि हे जे इथे मध्ये 3 व्हाईट मोती आहेत या 3 मोत्यांमधनं आपण धागा फिरवून घेऊ आणि 2 व्हाईट मोती धागा पुढे सरकवून घेऊ. इथे आपल्याला आता परत 3 व्हाईट मोती ॲड करायचे. या तिन्ही व्हाईट मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा आहे आणि 2 ब्राऊन मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. आता 2 ब्राऊन मोती आणि एक व्हाईट मोती घ्यायचा आहे. पहिले 2 ब्राऊन मोती, मग एक व्हाईट, एक व्हाईट आणि 2 ब्राऊन या 3 मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ आणि पुढचे 2 ब्राऊन मोती धागा पुढे सरकवून घेऊ. आता इथे आपल्याला 3 ब्राऊन मोती घ्यायचे आहेत. एक 2 3 3 ब्राऊन मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा आणि वरच्या दिशेला आता आपल्याला 1 2 आणि हे मधले 2 ब्राऊन मोती धागा पुढे करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला एक व्हाईट मोती आणि परत 3 ब्राऊन मोती घ्यायचे आहेत. आणि या दोन्ही ब्राऊन मोत्यांमधनं धागा फिरवून घेतला आहे आणि पुढचे 2 पांढरे मोती धागा पुढे सरकवून घ्यायचे. आता इथे आपल्याला 3 व्हाईट कलरचे मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 3 व्हाईट मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ आणि हा व्हाईट आणि एक ब्राऊन 2 मोत्यांमधनं धागा पुढे सरकवून घेऊ. आता इथे 2 ब्राऊन मोती आणि एक व्हाईट मोती घ्यायचा आहे. पहिले 2 ब्राऊन मोती आणि मग एक व्हाईट मोती आणि हे 2 व्हाईट आणि एक ब्राऊन या 3 मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ आणि हा ब्राऊन आणि एक व्हाईट मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा आहे. आता इथे एक व्हाईट आणि 2 ब्राऊन मोती घ्यायचे. पहिले एक व्हाईट आणि मग 2 ब्राऊन मोती. 1 2 3 2 ब्राऊन एक व्हाईट मोत्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आणि 2 व्हाईट मोती धागा पुढे करून घेऊ. इथे आता 3 व्हाईट कलरचे मोती घ्यायचे आणि 1 2 3 3 व्हाईट मोत्यांमधून धागा फिरवून घ्यायचा. हा व्हाईट आणि पुढचा ब्राऊन 2 मोती धागा पुढे सरकवून घेऊ. इथे आता 3 ब्राऊन मोती धाग्यामध्ये घेतलेत आणि 1 2 3 2 व्हाईट एक ब्राऊन 2 मोत्यांमधून धागा फिरवून घेऊ. ते डिझाईन अशी पलटवून घेतली आहे आणि वरच्या या व्हाईट मोत्यापर्यंत आपण आता धागा फिरवून घेऊ. तर इथे एक व्हाईट मोती आणि 3 ब्राऊन मोती घ्यायचे. या ब्राऊन आणि व्हाईट मोत्यामधून धागा फिरवून घ्यायचा. पुढचे हा एक व्हाईट आणि एक ब्राऊन मोती धागा पुढे करून घेऊ.
आणि आता इथे आपल्याला 3 ब्राऊन मोती घ्यायचे आहेत. 1 2 3 2 व्हाईट 1 ब्राऊन मोती धागा फिरवून घ्यायचा आणि 2 ब्राऊन मोती धागा पुढे सरकवून घ्यायचा. आता इथे आपल्याला 2 व्हाईट आणि 1 ब्राऊन मोती घ्यायचा. 2 व्हाईट आणि 1 ब्राऊन आणि या 3 ब्राऊन मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा आणि हे खालचे 2 व्हाईट मोती धागा पुढे करून घेऊ. हे आता 3 व्हाईट मोती घ्यायचे. 1 2 3 3 मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ. हा व्हाईट आणि ब्राऊन मोती धागा पुढे करून घ्यायचा. इथे 3 ब्राऊन कलरचे मोती घ्यायचे. आणि या वरच्या पांढऱ्या मोत्यापर्यंत धागा फिरवून घ्यायचा वरती. इथे परत आता 1 व्हाईट मोती आणि 3 ब्राऊन मोती घ्यायचे. हा ब्राऊन आणि व्हाईट या 2 मोत्यांवरनं धागा फिरवून घेतला. ते माझा धागा संपला. मी कट करून दुसरा जॉईन करून घेते. मी धागा जॉईन करून घेतला. आता आपण परत इथे एक वेळेस 3 पांढरे मोती घेऊ आणि या 3 पांढऱ्या मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ. आणि 2 ब्राऊन मोती धागा पुढे करून घ्यायचा. आता इथे 2 ब्राऊन आणि 1 व्हाईट मोती. एक व्हाईट आणि 2 ब्राऊन या 3 मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा आणि 2 ब्राऊन मोती धागा पुढे करून घ्यायचा. इथे आता परत 3 ब्राऊन मोती. 1 2 3 3 ब्राऊन मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ. आता या मोत्यापर्यंत आपल्याला या 4 मोत्यांमधनं धागा वरच्या दिशेने फिरवून घ्यायचा आहे. एक व्हाईट मोती, 3 ब्राऊन मोती, या 2 ब्राऊन मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ आणि 2 पांढरे मोती धागा पुढे करून घेऊ. इथे 3 व्हाईट मोती घ्यायचे आणि या 3 पांढऱ्या मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा. तीन ब्राऊन मोती, 1 2 3 3 मोत्यांमधनं धागा फिरवून घेऊ आणि आता धागा आपण वरच्या या पांढऱ्या मोत्यांपर्यंत फिरवून घेऊ. हे 3 ब्राऊन आणि 1 व्हाईट मोती या 3 मोत्यांमधनं धागा फिरवून आपण वरच्या दिशेला आणलाय. आता इथे 1 व्हाईट मोती, 3 ब्राऊन मोती, हा ब्राऊन आणि व्हाईट या 2 मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा आणि हा व्हाईट आणि ब्राऊन याच्या 4ही मोत्यांमधनं धागा मी एक वेळेसच काढून घेते. हे 3 ब्राऊन मोती घ्यायचे
आणि हे 2 व्हाईट आणि 1 ब्राऊन या 3 मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा. 1 2 आणि हे वरचे 2 ब्राऊन मोती धागा आपण पुढे करून घेतला. धागा आपण वरच्या दिशेला घेऊन आलो आणि इथे 4 ब्राऊन कलरचे मोती घ्यायचे. 4 आणि ह्या मधल्या 2 ब्राऊन मोत्यांमधनं धागा फिरवून घ्यायचा आहे. याला इथे नॉट करून घेऊ आपण, धागा थोडा पुढे घेऊन. हे आपले असे स्वस्तिकाचं एक पान तयार झालं आहे. असे 2 आणि आपल्याला तुम्हाला सेम व्हिडिओ रिवाइंड करून तुम्ही असे 6 पानं तयार करून घ्या. आता हा व्हिडिओ थोडा मोठा होईल जर आपण याला जोडण्याची पद्धत पण आता बघितली तर मी याचा पार्ट 1 पार्ट 2 मध्ये तुम्हाला सांगते. तर ह्या पार्ट 1 मध्ये तुम्हाला एक स्वस्तिकाचं पान कसं बनवायचं हे शिकवलं. तसे तुम्ही 6 पाने बनवून घ्या. पुढच्या पार्ट 2 मध्ये तुम्हाला हे कसे कनेक्ट करायचे आणि त्यानंतर हे त्यावरचे 2 पानांना कनेक्ट केल्यावर हे वरती जे स्वस्तिक तयार होतं हे कसं करायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर नमस्कार, जय गजानन. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.